नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 31व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. साऱ्या पैठणकरांना आजच्या घटनेने ज्ञानेश्वर माऊलीचे स्मरण होत होते. जो तो म्हणत होता, ऐकलेली हकीकत आज प्रत्यक्ष पाहायला मिळाली. 200-225 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी भिंत चालवून जे कौतुक करून दाखवले ते आज ह्या पावनभूमीवर प्रत्यक्ष पाहिले. पाषाणाचा नंदी सचेतन झाला. अरे, इथला रेडा वेदमंत्र उच्चारू शकला, इथला पाषाण सजीवाप्रमाणे वर्तला, पण इथला माणूस तो मात्र आहे तसाच आहे. 12व्या शतकात प्रतिष्ठानातल्या शास्त्री पंडितांनी ज्ञानेश्वरादी सर्व भावंडांच्या मनाचा विचार न करता शास्त्रावर बोट ठेवून त्यांना देशोधडीला लावले. त्या जितेंद्रियांच्या सहनशीलतेचा मनोरा बालाग्रही डगमगला नाही. त्यांनी अत्यंत संयमी मनाने समाजाने केलेली ससेहोलपट सहन केली. या 15व्या शतकात सुद्धा लोकमानसात फरक पडलेला नाही. एकनाथांसारख्या सहृदय, दयाळू, समदृष्टी असलेल्या साधू पुरुषाचा छळ करण्यातच लोकांना आनंद मिळत होता. निंदाव्यंजक शब्दाचा भडीमार करून, कारण नसताना त्यांच्यावर दोषारोप करून त्यांचा कीर्तिचंद्र ग्रासून टाकण्याचा सतत उद्योग त्यांनी चालवला. स्वार्थी लोकांची अशी बालंबाल खात्री झाली होती की या प्रायश्चित्त प्रकरणात एकनाथ मुळापासून उखडून निघतील, नष्ट होतील. असूयेपोटी केवळ द्वेषबुद्धीने त्या थोर पुरुषास कसोटीस उतरायला लावले. मनाच्या नेत्राने या साधू पुरुषाकडे कुणी पाहतच नाही. ही लोकमानस्थिती परचक्राच्या आक्रमणाने जास्तच ढळत होती. बहुजन समाजाचे नैतिक अधिष्ठान ढळत चालले होते. कुणाला सारासार विचार राहिला नव्हता. प्रत्येकजण आपल्या पोळीवर तूप कसे ओढता येईल ते पाहत होता. शिवाय मुस्लिम संस्कृतीच्या विलासी प्रवृत्तीचा पगडा कळत नकळत लोकमानसावर पडत होता. विलास म्हणजे चैन, आणि चैनीसाठी द्रव्य हवे. ते येणकेन प्रकारेनं मिळवण्याचा प्रत्येकाचा अट्टहास वाढत होता. त्यामुळे सत्प्रवृत्ती नष्ट होत होती व शृंगार प्रवृत्ती आपले पाय घट्ट रोवून उभे राहण्याचा प्रयत्न करत होती. संत कवी एकनाथांच्या दृष्टीतून ही समाजस्थिती सुटली नव्हती. भक्तीपासून दूर दूर जाणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी तसाच जालिम पण सोज्वळ उपाय योजायला हवा होता. शृंगार रसाचे रसिकत्व न मोडता समाजाला शिकवण देण्यासाठी मुरलीधराचा मंजूळ मुरलीनादच समर्थ आहे हे त्यांनी ओळखले व त्यांनी गवळणी लिहिताना त्यात वेणुदादांच्या तालावर तर गोपीनं नाचवलेच, पण गोपही नाचू लागले. या गवळणीमधून प्रीती आणि भक्तीची सांगड उत्कृष्टपणे जुळली. प्रीती आणि भक्ती या जुळ्या बहिणी म्हणण्यापेक्षा उत्कृष्ट भावनेची 2 नावे म्हणणेच योग्य. कारण प्रीती असल्याखेरीज भक्ती होत नाही, आणि भक्ती करायला लागलं की प्रीतीचा सहज भाव जागृत होतो. जसे कोणी गोविंद म्हणा, अगर कोणी गोपाळ म्हणा, पण परब्रह्म स्वरूपात काहीच फरक पडत नाही. क्षणकाल एकनाथांभोवती वादळ घोंगावले तरी त्यांची मूळ सद्भावना, सच्चरित्र जनमानसाच्या मनात पुन्हा उफाळून आले. आज लोक म्हणत लागले होते, आपल्या पैठण नगरीत असा भाग्यवंत वास करतो आहे, हे आपल्या सर्वांचे केवढे अहोभाग्य आहे. सर्वांना मनोमनी वाटले की नक्कीच हा ज्ञानाचा एका असावा. त्या दिवशी कीर्तनास अलोट गर्दी लोटली. नाथांनी पूर्वरंगात स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. या भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातील श्लोकावर त्यांनी जास्त भर दिला होता. चित्त प्रसन्न असले म्हणजे सर्व दुःखाचा नाश होतो. कारण ज्याचे चित्त प्रसन्न त्याची बुद्धी तत्काल स्थिर होते. उत्तर रंगात एकनाथांनी पैठणमध्ये घडलेला ज्ञानेश्वरांच्या शुद्धीपत्राचा प्रसंग सांगितला. कीर्तनाला विशेषच रंग भरला. सर्वांचीच मने शुद्ध आणि प्रसन्न चित्त होती. त्यामुळे त्या भक्तिरसात सर्वांना मनापासून रंगता आले. रात्री बिछाण्यावर पडल्यावर आजच्या प्रसंगाचा मनावर झालेला खोल परिणाम त्यांच्या लक्षात आला. आज माझ्यासाठी भगवंताला फार श्रम घ्यावे लागले याची त्यांना खंत वाटली. गिरिजाबाई शयनगृहात आल्या. त्यांनी पतीकडे स्नेहार्द्र नजरेने पाहिले. आज इकडे शारीरिक आणि मानसिक श्रम फार झाले आहेत, तरी गाढ झोप लागली आहे. हा ईश्वरी अनुग्रहच नव्हे काय.
ब्राह्म मुहूर्तावर अमृतवेली एकनाथ महाराजांना स्वप्न पडले. स्वप्न कसले? तो जणू स्वप्न दृष्टांतच झाला. एक प्रकाश शलाका दृष्टी पडून सरकली. दुसऱ्या क्षणी त्या प्रकाश शलाकेचा प्रकाश झोत झाला. त्यात साजिरा गोजिरा चेहरा तळपू लागला. हळूहळू चेहरा स्पष्ट होऊन पुढे सरकला व प्रकाशवलय किंचित मागे गेले. खांद्यापर्यंत रुळणारे काळेभोर कुरळे केस, सात्विक भावुक डोळे पाहताच नाथांना वाटले, हे प्रसन्नमुख प्रभू श्रीकृष्णाचे तर नव्हे. हळूहळू संपूर्ण आकृती स्पष्ट झाली. हिरमुजी रंगाची कपनी घातलेली ती व्यक्ती पद्मासन घालून बसलेली दिसली. उजवा हात आशीर्वादात्मक उंचावलेला दिसत होता, तर डाव्या पंजाचा द्रोण अंगठ्याला तर्जनी टेकून डाव्या मांडीच्या गुडघ्यावर टेकलेला होता. गळ्यात रुद्राक्षमाळ आणि तुलसी माला होती. कपाळावर केशरी गंधरेखा रेखली होती. या आकृतीसमोर पोथी होती व तिची काही पाने फडफडत होती. जणू ती पाने काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. चंदनाच्या मंद सुगंधाने वातावरण सुगंधित झाले. दुर्लभ अशा दिव्य परिमलाने प्रफुल्लित झाले. एकनाथांना वाटले, कोण बरे ही दिव्य भव्य परम पावित्र्याने पावन झालेली व्यक्ती? त्यांना वाटले, कोणी का असेना आपण नम्र भावे शरण जायला हवे व त्यांनी साष्टांग दंडवत घातला. त्याबरोबर त्यांना स्पर्श जाणीव झाली. आहा, काय ते अवर्णनीय स्पर्शसुख! त्या स्पर्शात काय विलक्षण सामर्थ्य होते! मृदुता, कोवळीक, आत्मीयता, किती म्हणून किती संवेदनांची जाणीव व्हावी असे स्पर्शसुख कधी अनुभवले नव्हते. नाही म्हणायला श्रीखंड्या इथे होता तेव्हा अगदी क्वचित त्याचा स्पर्श व्हायचा. तो स्पर्शानुभव अगदी ह्यासारखाच होता, पण केवळ अज्ञानपटलामुळे तेव्हा त्याची जाणीव झाली नाही. अगर जाणीव होण्याआधीच ती विरून जायची. ही मूर्ती केवळ विशीतल्या तरुणाची असावी इतकी कोवळीक चेहऱ्यावर होती. त्या मूर्तीच्या हसऱ्या डोळ्यांना साथ देण्यासाठीच की काय न कळे, पण तिचे ओठही किंचित हसू लागले. ओठाच्या विलगतेने शुभ्र दंतकळ्या डोकवू लागल्या व त्यांची प्रभा फाकली आणि असलेल्या प्रसन्नतेत भर पडली. एकनाथांचा रोमन रोम पुलकित झाला. कोण बरं ही देवता? स्वतःला प्रश्न विचारू लागले. संत नामदेवांनी वर्णन केलेला कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तोच ज्ञानियाचा पुतळा हा नसेल ना? याची देही याची डोळा, भोगीजे मुक्तीचा सोहळा, ऐसा कोणी एक विरळा, तोची जिव्हाळा स्वरूपाचा. ह्या अशा सुखानंदाच्या मनस्थितीत असताना एकनाथांना दिसले की भावुक सात्विक नेत्रपुटातून आता प्रसाद स्रवतो आहे, कृपा प्रसाद. शांत रम्य पावित्र्याने ओतप्रोत झालेल्या त्या गाभाऱ्यात हळूच नादब्रह्माने प्रवेश केला. विलग झालेल्या ओष्ठद्वयाने हाक मारली, एकनाथा. आता मात्र नाथांचे देहभान हरपले. त्या नादब्रह्मातले माधुर्य कधीही अनुभवायला मिळाले नव्हते. सद्गुरू कधी नावाने हाक मारित नसत, पण क्वचित ते एका म्हणून अगर एका म्हणून संबोधित. त्यावेळी अशाच आनंद लहरी रोमांचित करीत. एकनाथांनी हाकेला अनुमोदन दिल्याप्रमाणे आपले मस्तक खाली वाकवले. ती पुतळ्यासारखी आखीव रेखीव मूर्ती बोलू लागली. शब्द मालिका किणकिणू लागली. एकनाथा, तू जीवित कार्य घेऊन भूतलावर आला आहेस. तुला या भावार्थ दीपिकेचे शुद्धीकरण करायचे आहे, त्याचसाठी तुझा जन्म आहे. एकनाथ विनम्रपणे गहिवरून म्हणाले, मी अज्ञानी मूढ आहे. मला हे एवढे थोर कार्य जमेल का? आपण मार्गदर्शन केल्यास हा दास सेवेला तत्परतेने तयार आहे. तो कैवल्याचा पुतळा म्हणाला, नाथा, माझ्या पुढे फडफडणारी पाने पाहिलीस? अरे, हीच भावार्थ दीपिका आहे. ती आक्रोश करून सांगते आहे, मी अशुद्ध होते आहे, मला शुद्धीकरण हवे आहे. तेव्हा तू आळंदीला ये, म्हणजे तुला सारा उलगडा होईल. नाथ हात जोडून म्हणाले, लेकरू थोड्या धिटाईने विचारते आहे, आपण क्षमा करावी. पण आपण कोण? आणि मी आळंदीला नेमका कुठे येऊ? आता त्या मूर्तीच्या गळ्याभोवती झाड्यांच्या मुळीनं वेढा घातलेला दिसू लागला व तो वेढा आवळला जात आहे असा भास होऊ लागला. ती मूर्ती म्हणाली, अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊनी आळंदी काढ वेगी. अरे, मी कोण हे ओळखलं नाहीस का?
मी श्री निवृत्तीनाथांचा दासानुदास ज्ञानेश्वर. ही पाहिलीस अजान वृक्षाची मुळी माझा कंठ आवळते आहे. तेव्हा तू शीघ्र आळंदीस ये. तिथे इंद्रायणी काठी शिवमंदिर आहे. त्याच्या लगत अजान वृक्ष आहे. तिथे असलेल्या समाधीस्थानी तू निशंकपणे प्रवेश कर. बोलता बोलता ते चैतन्यरूप भासणारं स्वरूप अंधुक होऊ लागलं. नाद ब्रह्म विलीन होत असल्याचा भास होऊ लागला. एकनाथ संपूर्ण जागे होते. पण पाहत असलेलं दृश्य ही स्वप्नावस्था होती का? छे बिलकुल नाही. ते जागृतीत घडलेले अलौकिक स्वप्न होते. तो स्वप्न दृष्टांत होता. आता तो प्रफुल्लित मुखचंद्रमा संपूर्ण दृष्टीआड झाला होता. पण त्यामुळे लाभलेला आनंद मात्र उसळ्या मारीत होता, वृद्धिंगत होत होता. ज्या ठिकाणी तो मुखचंद्रमा विलीन झाल्यासारखा वाटला तिथे समईची ज्योत दीपकळिका मोठ्या दिमाखाने तेवत होती. नाथांना वाटले, अरे ह्या दीपकळिकेवर आरूढ होऊन ती तेजपुंज मूर्ती साक्षात तेजस्विनी ज्योत मला अपूर्व स्वप्नदृष्टांत देण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानाबाई माझ्याकडे आली. मला मौलिक मार्गदर्शन करून निघून गेली. या अशा आनंदाने भारावलेल्या अवस्थेत एकनाथांना सुखभार पेले ना. ते बिछाण्यात उठून बसले, पण तो आनंद पोटात सामावेना. त्यांना वाटले, नाहीतरी दुसऱ्यास दुःख सांगण्याने उणावते, पण सुख सांगण्याने दुणावते. या सुखानंदाचा आस्वाद मी माझ्या अर्धांगिनीला द्यायला हवा. त्यांनी झोपलेल्या पत्नीला हळुवारपणे स्पर्श केला. गिरिजाबाई लगबगीने उठल्या. पतीचा आनंदाने मोहरलेला चेहरा पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य चमकले. नाथ म्हणाले, श्री ज्ञानदेवे येऊन स्वप्नात सांगितली मात मजलागी. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. पतिमुखातून ऐकलेल्या स्वप्नदृष्टांताने त्याही भारावल्या. उभयता शिवशक्ती त्या प्रकाश ज्योतीसमोर उभी राहून एकाच वेळी नतमस्तक झाली. दुसऱ्या दिवशी एकनाथांनी सांगितल्याप्रमाणे गिरिजाबाईंनी आळंदीला जाण्याचे प्रस्थान काढून ठेवले. तांदूळ, सुपारी, लेकुडवाळे, हळकुंड यांची बांधलेली पुरसुंडी, पण तिला प्रस्थान शकुनाचे महत्त्व प्राप्त झाले. मंदिरात दर्शनाला येईल जाईल त्याला गावबा सांगत सुटला, आमचे महाराज आळंदीला जाणार, मी पण त्यांच्याबरोबर जाणार. कान गोष्ट सांगावी तशी साऱ्या पैठणभर बातमी पसरली, नाथ आळंदीला जाणार. जो तो येऊन एकनाथांना विचारू लागला, महाराज आम्हाला बरोबर न्याल? आम्ही बरोबर आलो तर अडचण नाही ना होणार? नाथ हसून म्हणायचे, अरे मला कसली अडचण? तुम्ही तुमच्या पायाने येणार, त्यात मला त्रास कसला? ज्याची ज्याची इच्छा असेल त्यांनी चला. खरंच एकनाथ अंतर्बाह्य निर्मळ आहेत. ते खरंच संत पुरुष आहेत. एकनाथांचा साधुत्वाचा सूर्य मध्यान्हला आला होता. त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत होती. लोकांची द्वेषबुद्धी, त्यांच्या मनीचा आकस पार बोथट झाला होता. एकनाथ हे खऱ्या अर्थाने पैठणनाथ झाले होते. आपले यजमान पुन्हा यात्रेसाठी घराबाहेर जाणार, दृष्टीआड होणार, म्हणून गिरिजाबाई जरा कष्टी होत्या. वास्तविक नाथ त्यांना म्हणाले होते, पैठणकरांची दिंडीच आळंदीला जाते आहे, तुम्हीही बरोबर चला. त्या म्हणाल्या, आपल्याबरोबर येणे मला आवडले असते, पण अलीकडे शरीराला थकवा फार जाणवतो, त्यामुळे यात्रेची दगदग मला सोसणार नाही. शिवाय इथली पूजा अर्चा, हव्यकव्य, नैवेद्य, सदावर्त कोणीतरी पाहायला नको का? ते काय, उद्धवसुद्धा पाहिल, नाथ म्हणाले. नको नको, मागे आपण पंढरपूर कोल्हापूरला गेला तेव्हा त्याने ही जबाबदारी सांभाळली, म्हणून तरी आपल्याला यात्रा घडली. पण आता मात्र त्याला बरोबर न्यावं, म्हणजे तो आपली सेवा करेल. शिवाय त्याला माऊलीचे दर्शन घडून यात्रा होईल. इथे काय, मी कुठल्याही ब्राह्मणाकडून नित्यकर्म करवून घेईन. गिरिजाबाईंची कृशतनू पाहून नाथांनी आग्रह केला नाही. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाच्या तालात दिंडी आळंदीला निघाली. जय जय रामकृष्ण हरी. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, भानुदास एकनाथ या गजरात दिंडी निघाली. सर्वांचा उत्साह अपूर्व होता. अभंगामागून अभंग सांगितले जात होते, म्हटले जात होते. मार्ग संपत होता. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. कुलपरंपरेचा वैराग्याचा वारसा एकनाथांच्या वाट्याला आला होता. ज्ञानेश्वरांनी उभारलेली भागवत धर्माची भक्ती पताका त्यांनी स्वेच्छेने स्वीकारली. ज्ञानेश्वरांनी केलेल्या कार्यावर
या 15व्या शतकात कर्मठपणाची काजळी चढली होती, ती झटकणे आवश्यक होते. पण नाथांच्या मनात संशय होता की तो अधिकार आपणास आहे का. अर्थात भागवत धर्माची होत असलेली हेळसांड उघड्या डोळ्यांनी पाहत बसणे हेही त्यांच्या प्रकृती धर्मात नव्हते. एकनाथांची कुलदेवता एकवीरा रेणुका. देवगिरीच्या दयाघनाची कृपा झाली म्हणून मनाच्या देव्हाऱ्यात श्री दत्तात्रेयांना स्थान मिळाले. समाज शिक्षणाची दुर्दम्य आणि दृढ इच्छा म्हणून पंढरीच्या पाटलाची पाटीलकी त्यांनी मानली. भानुदासांनी पांडुरंगाला पुन्हा एकदा भिवरेकाठी स्थापन केले. त्या भानुदासांचा वांशिक वारसा एकनाथांना मिळाला. पण पूर्वजाच्या पुण्याईवर त्यांचे भांडवल करून जगणे या साधुपुरुषाला रुचण्यासारखे नव्हते. उलट कुलकीर्तीला भव्य उजाळा द्यावा ही त्यांची आंतरिक ओढ आणि त्या तशा मनाच्या भावनिक अवस्थेत आळंदीला जाण्याचा योग जुळून आला. ज्ञानेश्वरांच्या अमृतवाणीची मोहिनी एकनाथांच्या मनावर होतीच. आता आळंदीच्या वाटेवर एकनाथ महाराज ज्ञानेश्वरांचे अभंगत म्हणायचे, त्यांच्या जीवनपटाच्या गोष्टी सांगायचे. तेव्हाही देशकाल परिस्थिती आणि ज्ञानेश्वराच्या कार्याची महती, त्यांचे अलोट कार्य आणि त्यांचे अल्पवय सारे रंगवून सांगायचे. श्री ज्ञानेश्वरांचा वंश कुठेही शिल्लक नाही, त्यामुळे त्यांचा वारसदार अगर अधिकारी वंशस्थ असणे अशक्य. ज्यांनी विश्वाचे आचमन घेऊन विश्वात्मक भावनेचा निदिध्यास घेतला असतो, त्यांचे वारस हाडामासापेक्षा अंतःकरणातील उदात्त ज्ञानसमाधीशी जोडलेले असतात. ज्ञानेश्वरांनी अशा अर्थाने मला स्वप्नदृष्टांत दिला नसेल ना. हा विचार येताच नाथ दचकले. मी माझ्याकडे केवढा मोठेपणा घेत आहे. मी अज्ञानी माणूस, ग्रंथशुद्धी काय करणार. तो ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध आहे. माझे काम फक्त झाडूवाल्याचे आहे. त्यावर बसलेली धूळ झटकून जाळी जळमट काढून साफसफाई करणे. मी मात्र हे काम अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्नपूर्वक परिश्रम घेऊन करायला सिद्ध आहे. इथे आळस हेळसांड होणार नाही. हाती घेतलेला वसा अर्धवट टाकणार नाही, उतणार नाही, मातणार नाही. बरोबरची मंडळी ज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणण्यात रंगली होती. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येला. एकनाथांच्या मनात सुविचार रूपी ओव्यांचे हार गुंफले जात होते. मार्ग संपत होता. आळंदी अलीकडे येत होती. गावबा मात्र एकनाथ 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 या नामभजनात निमग्न झाला होता. मंडळी त्याची टिंगल टवाळी करीत होती. उद्धव म्हणायचा, जाऊ दे हो, भोळा बाबडा जीव. काही वाईट साईट बोलण्यापेक्षा महाराजांचे नाव घेतो ना, मग झालं तर. प्रवासातील प्रवचने गावबा लक्षपूर्वक ऐकायचा. लोक म्हणायचे, अरे खुळ्या, तुला यातले काय समजते. तो म्हणायचा, मला दुसरे तिसरे काही समजत नाही. फक्त महाराजांच्याकडे एकटक पाहत राहावेसे वाटते व एकनाथ एकनाथ म्हणत बसावेसे वाटते. यात्रेकरू खो खो हसत, टिळे लावले, माळा घातल्या, झान चिपळी वाजवली म्हणजेच ईश्वर सेवा होते ही त्यांची समजूत. त्यामुळे ह्या चौकटीत गावबा बसत नव्हता. त्याला कोणी लावला तर त्याच्या कपाळावर बुक्का दिसायचा. हाती झांजा चिपळ्या दिल्या तर वाजायच्या. एकदा नाथ चेष्टेने म्हणाले, काय गावबा, हल्ली ह्या प्रवासात तुम्हाला पुरणपोळी खायला मिळत नाही. तुमचे पोट भरते का. गावबा म्हणाला, महाराज, तुमच्याकडे पाहिले की पुरणपोळी खाल्ल्याचे समाधान मिळते. वेगळी पोळी काय करायची आहे. नाथ मनात म्हणाले, गावबाची भोळी निष्ठा, त्याची श्रद्धाच त्याला पैलपार नेल्याशिवाय राहणार नाही. इतरांच्या ठिकाणी बाकी सर्व गुणविशेष असतात, पण श्रद्धेचा अभाव असतो. त्यामुळे कार्यसिद्धी होत नाही. मुक्कामाचा एक एक टप्पा पूर्ण करीत हा वारकरी मेळा आळंदीच्या सीमेवर आला. सर्वांनी आनंदाने गजर केला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरीच्या तालावर झांजा बाजू लागल्या, पदन्यास पडू लागले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा पुकारा झाला. पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणत म्हणत मंडळींनी आळंदीत प्रवेश केला. आळंदी क्षेत्रात जणू निबिड रान पसरले होते. जिकडे तिकडे गवत माजले होते. मनुष्यवस्ती कुठे आणि समाधीस्थान कुठे ह्याचा काहीही बोध होत नव्हता. सर्वांची मनस्थिती गोंधळलेली होती. एवढी वाट तुडवीत आलो खरे, पण माऊलीचे दर्शन घडते की नाही असा सर्वांच्या मनी संभ्रम होता. एकनाथ मात्र शांत चित्त होते. ज्या अर्थी ज्ञानाबाईने आज्ञा केली आहे व तिच्याच मार्गदर्शनाने येथवरचा टप्पा गाठला आहे, त्या अर्थी समाधीस्थान नक्कीच सापडणार, माऊलीचे दर्शन घडणारच ही त्यांची खात्री होती
आणि त्या श्रद्धेमुळे ते शांत चित्त होते. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.